सर, गेले काही दिवस राज्यामध्ये आणि संपूर्ण देशभर नीटचा मुद्दा खूप चर्चेला जातोय, विद्यार्थ्यांना त्रास होतोय. आपल्याला एक अहवाल सादर करायचा होता, त्याचं नेमकं काय झालं, कुठपर्यंत आलंय? अहवाल नाही, काय झालं की एकंदरीत नीटच्या ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये मी त्या दिवशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं हे निदर्शनास आलेलं आहे. आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे की जी ही परीक्षा घेते त्यांनी आपलं योग्य असं सांगितलेलं आहे की बाबा आम्ही हे जे मार्क्स दिलेले आहेत ते योग्य पद्धतीने दिलेले आहेत अशा प्रकारचा एक अहवाल त्यांनी दिलेला आहे. आता UPSCचे माजी अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक समिती नियुक्त करून त्याची चौकशी सुरू झालेली आहे. परंतु सकृत दृष्टीने हे असं लक्षात येते की हे सगळं चुकीचं झालेलं आहे. आता एका केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 पैकी 720 मार्क्स मिळणं, त्यानंतर अनेक वर्षात 1 किंवा 2 विद्यार्थ्यांना हे मार्क मिळालेले आहेत. एकाच केंद्रावर 67 विद्यार्थ्यांना 2-3 केंद्रावर हे मार्क्स मिळणं आणि जवळजवळ 1600 ते 1700 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देणं आणि ग्रेस मार्क देण्याची कारणं त्यांनी जी सांगितलेली आहेत ती न पटणारी आहेत. यामुळं आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं त्याची गंभीर दखल घेतली. कारण हा नीटचा निकालामुळं आमच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशच मिळणार नाही. आणि मग या बाबतीत आम्ही तात्काळ कळवण्यात आलेला NMCला की बाई प्रवेश प्रक्रिया तो थांबवा. हा नीटचा जो आता गोळ चालू आहे हा संपल्याशिवाय या प्रवेश प्रक्रिया सुरू करू नका, नाहीतर विद्यार्थ्यावर फार मोठा अन्याय होणार आहे. आता त्याची चौकशी करणं, नव्यानं परीक्षा घेणं किंवा या परीक्षेत जे मार्क दिलेले आहेत ते काय करणं याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक याचिका झालेली आहे. ते सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निर्णय होतोय ते आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानंतरच शासनाला निर्णय घ्यावा लागेल. कारण शासनानं आता ऑलरेडी कळवलेलं आहे की प्रवेश प्रक्रिया तोपर्यंत थांबवा. पण सर, साधारण अंदाजात मला माहिती आहे की हे कठीण आहे सांगणं, पण तरी अंदाजित तुम्हाला काय वाटतं, कारण किती कालावधी? मला वाटतं सर्वोच्च न्यायालय एकंदरीत ही सगळी परिस्थिती बघता हे लवकरात लवकर निर्णय देईल असं वाटतं.